हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर मस्त मजेतच राहा. तर बघा, आज मी सकाळी चपाती लाटत होते. म्हटलं चला तुम्हाला देखील दाखवावं चपाती लाटताना. तर मी चपाती लाटली आणि तव्यावरती टाकली, पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी काय केले, एका हातामध्ये मोबाईल धरला. आपल्याकडे ते स्टँड वगैरे नाही आहे आणि तुम्हाला तसं दाखवत होते आणि एका हाताने असं चपाती टाकताना जोरात असं तव्यावरती चपाती टाकल्यानंतर कशा आपल्या चपातीला फोड येतात ना, तसंच चपातीला फोड आले. कारण एका हातात मोबाईल होता आणि एका हाताने चपाती टाकली होती त्याच्यामुळे ही अशी चपाती थोडीशी करपली गेल्यासारखी दिसत आहे. मी तेल वगैरे लावलं पण तुम्हाला दाखवत होते त्याच्यामुळे तसं झाले, पण छान झाली होती चपाती. आणि दुसरी मी हे दाखवली चपाती. म्हटलं चला ही तर अशी झाली, एक चपाती काय करावं, अजून परत एकदा तुम्हाला दुसरी चपाती लाटून दाखवावी म्हटलं. तर बघा दुसरी चपाती पण कशी आहे, पण ही कशी अशी लाल बुंद एकदम चपाती छान झाली आहे तेल लावल्यामुळं. आणि ही चहा चपाती खायला तर एकदमच छान लागते बरं का. कडक झाली ना, आता ही तेल जास्त लावलेलं आहे, गरम आहे चपाती. आणि ह्या गरम चपातीसोबत जास्त तेल लावलेली जर चहा चपाती खाल्ली ना, तर एकदमच समोसा खाल्ल्यासारखी लागते. तर बघा इथं अशी झाली होती चपाती. नंतर मी ही बघा दुसरी चपाती लाटली होती. ही किती छान झाली बघा. ह्याला मी अलगद हा आपला रेग्युलर आपण हाताने जसं टाकतो ना तसंच टाकलेलं आहे. पण पहिली चपाती काय झालं होतं, ते एकदम जोरात आपटली गेली होती तव्यावरची, त्याच्यामुळे तसं झाली होती. आणि ही छान झाली होती आणि मऊ अशा लुसलुसीत चपात्या झाल्या होत्या आपल्यावर. कशी टम्ब फुगली आहे बघा बरं, एकदम फुग्यासारखी फुलली होती चपाती आणि छान वाटत होती. त्याच्यामुळेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा ही आपली दुसरी चपाती कशी झाली आहे बरं का. कारण पहिली थोडीशी माझ्याकडून चूक झाली होती, चपाती जोरात टाकताना. तर आपल्या चपात्या वगैरे आता मी छानपैकी करून घेते. तर बघा चपाती वगैरे झाल्यानंतर मला खायचा होता ठेचा. तर ठेचा खायसाठी ना मी इथे मिरच्या वगैरे भाजून घेतल्या होत्या आणि मिरच्या भाजत असतानाच मी लगेच लसूण स्वच्छ धुवून वगैरे मिरच्या घेतल्या होत्या. आणि नंतर मी त्याच तव्यावर चपाती ज्या तव्यावर केल्या होत्या ना, त्याच तव्यावर मिरच्या भाजून घेतल्या. आणि नंतर बघा मी लसूणसुद्धा इथं मिरच्या भाजत भाजत सोलून घेतलेलं आहे. छान असं एवढा मोठा लसूण सोललेलं आहे मी. आणि नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कुटूनसुद्धा घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काय टाकलं स्पेशल बघा बरं, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये मी काय टाकलं असेल? तर बरोबर मी जिरे, लसूण, मिरची आणि त्यात खास करून मोठं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून ठेच्याला ना अजून थोडीशी वेगळी चव येण्यासाठी. तर बघा तो ठेचासुद्धा मी करून घेतलेला आहे. आणि इथे मला करायचे होते शेंग्याची आमटी. तर त्यासाठीसुद्धा मी इथे टमाटर, कांदा, खोबरं, कोथिंबीर, अद्रक जे काही लागतं ना ते वाटण मी ते करून घेणार होते. त्याच्यासाठी मी इथं हे केलं होतं, चिरून घेतलं होतं. तर ते सुद्धा मी बारीक करून घेतलं. आणि इथे मी टोपल्यात ज्या चपात्या ठेवल्या होत्या ना, ते आता मऊ राहण्यासाठी मी ह्या डब्यात ठेवलेल्या आहेत. कारण दिवसभर अशा मऊ राहतात म्हणून. बघा किती मऊ झालेल्या चपात्या दिसत आहेत ना तुम्हाला. तर असा आहे आपला छोटासा चपातीचा डब्बा. तर त्याच डब्यात मी चपात्या झाल्यानंतर त्यात ठेवून देत असते. आणि इथं बघा मी शेवग्याच्या शेंगाला आमटीलासुद्धा फोडणी दिलेली आहे. आणि कशी मस्त तर्री वगैरे त्याला आलेली आहे. आणि छानपैकी फोडणी दिली. आणि इतक्यातच काय झालं बापरे, गॅसच गेला की. मग गॅस गेल्यानंतर तिथे गॅस वगैरे जोडून घेतला. आणि नंतर मी परत ती आमटी उकळवायला ठेवून दिली. आणि आमटी वगैरे उकळवायला ठेवून दिले तोपर्यंत सर्व किचन कट्टा वगैरे साफ केला. आणि एवढी भली मोठी भांडी पडलेली मी सगळी अशी घासून घेतली स्वच्छपैकी. आणि भांडी घासल्यानंतर बघा सकाळी 2 वेळा आपल्या बायकांचं सारख्या भांडे कपडे आपलं असं चालूच असतं. भांडे वगैरे घासले, किचन कट्टा स्वच्छ केला. आणि पाऊस येत होता त्याच्यामुळे मी वरून जाऊन कपडेसुद्धा आणलेले आहेत. आणि कपडे आणले हे बघा इथं मी छान अशी दोरी बांधून घेतली होती. कारण पावसाळा आहे ना, खालीवर करण्यापेक्षा इथेच मी कपडे वाळू घालून दिलेले आहेत. आणि नंतर काय केलं मी, आमच्या इथे पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे पाण्यासाठी मी इथं सर्व भांडी वगैरे घासून घेतले आणि ठेवून दिलेले आहेत, जेणेकरून आता पटकन आपल्याला पाणी भरता येईल. त्याचीच मी लगेच तयारी करून घेतली आहेत. तर चला, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.